सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा गणपतराव महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा दासराम महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा अण्णा महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा महाराज की जय। श्री गुरुभ्यो नमः। आपल्याकडे आज ज्यांचं कीर्तन होते ते परमपूज्य दीपक चंद्रशेखर केळकर, तर तथा परमपूज्य नाना महाराज हे लौकिक ह्याच्यामध्ये M.Com शिक्षण झालेलं आहे आणि सामाजिक कार्यामध्ये ते हिरिरीनं भाग घेतात। ते एका रामेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहे आणि सामाजिक बांधिलकी रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर ही त्या आश्रमा श्रीराम निकेतनाच्या वतीनं घेतलं जातं। आणि महाराजांचं शिक्षण M.Com होऊन झाल्यानंतर ते एका नामांकित बँकेमध्ये सांगलीमध्ये 16 वर्षे ही नोकरी केलेली आहे। नाना ग्रस्ताश्रमी आहेत, त्यांना 2 मुली आहेत आणि ह्यांची गुरुपरंपरा जी आहे श्री समर्थ सद्गुरू रघुनाथप्रिय महाराज, श्री समर्थ रामचंद्रराव हिरगट्टीकर महाराज, श्री समर्थ गुल्ली दिगंबर स्थापित चिम्मड संप्रदाय आहे। परमपूज्य नाना श्री दासराम महाराज यांच्याकडून 1993 साली दासनवमी दिवशी अनुग्रह प्राप्त झालेला आहे। गुरु मालिका अशी आहे, परमपूज्य नानांचे आजोबा श्री समर्थ सद्गुरू मामा महाराज यांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन व अनुग्रह, तसेच त्यांचे मोक्षगुरु श्री समर्थ नारायणराव येरगट्टीकर महाराजांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे। त्यांचे चिरंजीव आमचे महाराजांचे समकालीन संत गुरुबंधूंचा मान दोघांचा एकमेकाला असायचा। श्री समर्थ सद्गुरू दासराम महाराज, परमपूज्य नाना महाराज यांचे आजोबा यांना श्री समर्थ मामा महाराजांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे। परमपूज्य नानांचे वडील श्री समर्थ सद्गुरू चंद्रशेखर केळकर तथा परमपूज्य अण्णा महाराज यांना श्री समर्थ दासराम महाराजांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे। आणि ही टोटल आता ह्याच्यामध्ये नानांच्या पणजोबांनी 38 वर्षे अखंड कीर्तन केलं, एकही दिवस खंड नाही। दुसरे त्यांचे आजोबा म्हणजे आपले दासराम महाराज यांनी 39 वर्षे अखंड कीर्तन केलं आणि तदनंतर नानांचे वडील श्री समर्थ सद्गुरू चंद्रशेखर केळकर तथा अण्णा महाराज यांनी 25/2/2001 ते 23/9/2020 अखंड 19 वर्षे कीर्तन सेवा केली। या 3 महात्म्यांनी 96 वर्षे कीर्तन परंपरा कीर्तन सेवा चालू आहे। तदनंतर आताचे कीर्तनकार परमपूज्य नाना महाराज यांनी 24/9 पासून अखंड 4 वर्षे कीर्तन सेवा चालू ठेवलेली आहे। अखंड 100 वर्षे कीर्तनाची शताब्दी महोत्सव झालं, त्या शताब्दी महोत्सवाला मी आवर्जून उपस्थित होतो। नानांचं मला प्रत्येक वेळी निमंत्रण असं कुलकर्णी येत जावा, मी जात असतो। 1983 पासून मी नानांच्या तिकडे जातो श्रीराम निकेतनमध्ये, जवळजवळ 41 वर्ष झालं श्रीराम निकेतनमध्ये जातो। त्याला कारणही असंच आहे, एकदा मी महाराजांच्याकडे मी आलेलो होतो, तेव्हा महाराजांच्यापाशी बसलो आणि महाराजांनी मला विचारले, तू केळकर महाराजांच्याकडे जातोस का? हो महाराज म्हणलं। मग ते रोज कीर्तनात तू जातोस? हो म्हटलं। मग काय सांगतात म्हटले? मग म्हटलं नामस्मरण भक्ती रस्तो। हो काय, बरं। मग म्हटलं, मग मी त्यांना विचारलं, महाराज मी जाऊ का? हो जा, ते आपले आहेत, आपल्या संप्रदायाचे, जात जा, नित्यनेमानं जात जा, काय अडचण नाही, साधनेला ते उपयोगी होईल असं नानांनी महाराजांनी दादांच्या विषयी उद्गार काढले। आणि एक प्रसंग सांगतो आणि मी समारोप करतो। आमचे महाराज ज्या वेळा दादांच्याकडे सांगलीला ज्यावेळी यायचे, म्हणजे आमच्या मुक्ताताईंच्याकडे यायचे, मुक्ताताईंच्याकडे आल्यानंतर त्यावेळी महाराजांची आणि दासराम महाराजांची भेट झाली नाही असं कधीच होत नव्हतं। ते आत्मीय गुरुबंधूचे सलोख्याचे आत्मानु असे संबंध होते आणि नेहमी। आणि ज्या वेळा त्यांचं कीर्तन ज्या एका श्रीराम निकेतनमध्ये महाराजांचं प्रवचन झालं दासबोधावरती, आणि त्यावेळा एकमेकाच्या महाराजांच्या विषयी कौतुक करताना दासराम महाराजांना एवढं आनंदाश्रू येत होते आणि ते महाराजांच्या विषयी एवढं कौतुक केले आणि परत ते स्वतःच कीर्तनामध्ये सांगितले। एक लक्षात, या संतांचं वर्णन करणं वेगळं आणि सासूबाईंनी जावईचं वर्णन करणं वेगळं। ते मुलीला बरं सांभाळावं किंवा जावायला बरं वाटावं म्हणून ते कौतुक केलेलं असतं, पण इथं संतांनी असं कौतुक केलेलं जे खरं असतं ते करतात। असं एक अतिशय निरातिशय प्रेम दोघांचं होतं। अशी 100 वर्षाची अशी परंपरा चालू आहे। आणि तुम्हाला आता नानांची तब्येत बरी नाही आहे, मी त्यांना विनंती करतो, नाना होता येईल तेवढं तुम्ही कीर्तन करा, बाकीचं काय नाही। आणि बरेचसे श्रम झाले त्यांना, यापूर्वी मी ऐकलं बरं का, तर तुम्हाला जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं करा। आणि 100 वर्षाची अनुग्रह परंपरा आहे। आपणही केव्हा वेळ मिळाला श्रीराम निकेतनमध्ये 6:30ला कीर्तन, रघुनाथ प्रिय गुरुवरा हे धून वाजणार, झांजीचं पदक वाजणार, 6:30ला थांबत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दासराम महाराजांच्या सौभाग्यवती
वहिनी साहेबांचं निधन झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन केले. अशी एक कीर्तन परंपरा कुठे बघायला मिळणार नाही. पत्नीचा वियोग झाला आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन करतात आणि हे असंच सगळी ही परंपरा चालू आहे. अण्णांचं देहावसन झाल्यानंतर सुद्धा नानाने दुसऱ्या दिवशी कीर्तन करणं ही काय साधी गोष्ट नाही. मी कितीतरी दिवस मी रडत होतो. मला ते समजावून सांगितले कुलकर्णी असं नाही रडायचं म्हणले. अण्णांनी सांगत असताना काय सांगितलं म्हणले, महाराजांचं तत्त्वज्ञान काय आहे, ह्या असं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, असं नाही स्वरूपात करायचं आहे. त्यांनी ते सांत्वन केलं. असो अशा पद्धतीनं हे 100 वर्षाची अखंड कीर्तन परंपरा ही जोपासलेली आहे. केळकर घराण्यावरती निंबरीकर महाराजांची परिपूर्ण कृपा झालेली आहे. म्हणून तरी आज ही 100 वर्षे झालेत आणि पुढची 100 वर्षे पण होतात अशी मला खात्री आहे. आणि मी माझं इथे संपवतो आणि नानांना माझी विनंती आहे की आपण कीर्तनाला सुरुवात करू. राजाधिराज सद्गुरुनाथ नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. हनुमान गुरु की जय. रघुनाथ प्रिय साधु महाराज सद्गुरु भुलिंगजंगम सद्गुरु मामा महाराज, सद्गुरु दासराम महाराज की जय. सद्गुरु अण्णा महाराज की. राम संजीवनी सीता माता की जय. मंगलमूर्ती समर सद्गुरु गणपतराव महाराज की जय. रघुनाथ प्रिय गुरुवरा करी मम वचन रघुनाथ प्रिय गुरुवरा करी भवाती मगना बाहुली
सद्गुरु भेटले हो ज्ञानी धरिले करी पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी त्रिकुटावरी नांदे देखिली पंढरी ते सुख काय सांगू वाचे बोलता नये आरतीचे नियोगे गेले मी पण माझे नारायण 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 सद्गुरु भेटले हो ज्ञानी धरिले करी. निवृत्तीनाथ महाराजांनी केलेली आरती आहे आणि जी आरती आपल्या इथं म्हणली जाते पहाटेच्या वेळेला, बरोबर आहे ना. मला ही आरतीतला हा पहिला चरण फार आवडतो. जाईल तिथे मी बऱ्याच वेळेला ह्या आरतीवर चिंतन करतो. सद्गुरु महात्म्य या एका पहिल्या चरणामध्ये, लहान चरण नाही बरं का, 5-6 चरणाचा लहान चरण आहे, लक्षात ठेवा. पण सद्गुरु महात्म्य या आरतीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी उद्धृत केलेला आहे. आज कन्नूर येथे परमपूज्य सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर यांचा जन्मोत्सव सुरू झाला आणि संध्याकाळची सेवा आपल्याला कृष्णाची संपकावकरांनी आम्हाला दिली. खरंच माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती का आमच्या दादांचं म्हणजे माझ्या आजोबांचं इथं प्रवचन झाले, आमच्या अण्णांचं इथं कीर्तन झाले, आपलंही व्हावं अशी सूक्ष्म इच्छा माझ्या अंतकरणात होती. ती मात्र कृष्णाजींनी माझी पुरी केली. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. सद्गुरु भेटले हो ज्ञानी धरिले करी. आपला संप्रदाय वेगळा नाही आहे, दोन्ही संप्रदाय एकच आहे. का बुडका कोण आहे? निंबरकर महाराज बुडका आहे, तिथनं सगळे संप्रदाय पुढं होत गेले. परंतु काय आहे, जे द्वैत आहे ते आमच्या डोक्यात आहे. संतांच्या डोक्यात द्वैत नाही आहे. जे काही द्वैत आहे ना ते आमच्या डोक्यात आहे. गणपतराव महाराजांचे आणि आमच्या दादांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. एक गोडबोले आडनावाच्या बाई आल्या, सुरुवातीला सांगतो, गोडबोले आडनावाच्या बाई आमच्याकडे कीर्तनाला येत होत्या, सांगलीच्या त्या, आणि त्यांना परमपूज्य गणपतराव महाराजांचा अनुग्रह होता. एकदा कन्नूरला आले अनुग्रह भेटायसाठी, तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज मला सारखं सारखं कन्नूरला येता येत नाही दर्शनाला, काय करावं, पैसाही नाही तेवढा माझ्याकडे. तेव्हा गणपतराव महाराज म्हणाले, सांगलीला दासराम महाराज आहेत ना, त्यांच्या तू दररोज दर्शनाला जा, माझं दर्शन घेतल्यापैकी. साधू दिसती वेगळाले, वरिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू. समोर सांगतात दासबोधामध्ये, साधू दिसती वेगळाले, देहानं जरी वेगळे दिसले असते ते चैतन्याने किंवा आत्मस्वरूपानं सगळे सद्गुरू समर्थ सगळे एकच असतात. म्हणून आजच्या या जन्मोत्सवाला अनुसरून ही आरतीतला पहिला चरण घेतलाय. पुढल्या 2 अजून चरण आहेत, परंतु त्याच्यावर चिंतन करायला आपल्याला वेळ नाही. आज पहिल्या चरणावर फक्त आपण चिंतन करा. कळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझं भाग्य फळाला आलं. भाग्य कशावरती मोजावं हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर, बरोबर आहे की नाही? भाग्य कशावरती मोजावं हा आपल्या समोर असणारा मोठा प्रश्न आहे. समर्थ शिष्य
शंकर श्रीकृष्ण देव नाव ऐकून माहिती आहे ना? समर्थ शिष्य शंकर श्रीकृष्ण देवांचं आमच्या समाधी मंदिरामध्ये एकदा प्रवचन झालं आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं की माणसानं आपलं भाग्य सत्ता मत्ता पैसा अडक्यावर मोजायचं असत नाही. मग कशावरती मोजायचं? आपल्याला आपली आई किती वर्ष लाभली यावर आपलं भाग्य मोजावं. एकदा आई गेली की आपलं भाग्य संपलं. का? आई ही आपल्या जीवनातला पहिला गुरु आहे. म्हणून वेदानं पहिला मान दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. म्हणून वेदानं सुद्धा आईला पहिला मान दिला. म्हणून या काळात प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे की आपली आई आणि वडील हे देव आहेत. बघा, या काळात फार अत्यंत गरजेचं आहे. वृद्धाश्रमाचा काळ आहे, जास्त सांगत नाही. या काळामध्ये प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे की आई आणि वडील हे आपले देव आहेत. हे ज्या मुलाला खऱ्या अर्थानं कळतं त्याचा निम्मा परमार्थ पुरा होतो आणि उरलेला परमार्थ सद्गुरूंच्या कृपेनं पूर्ण होऊन तो साधक परपार होतोय. म्हणून पूर्वीच्या काळी आई ही कविता शिकवायला असायची. आता काय कविता असतात मला माहित नाही. आडगल मुडगुल सोन्याचं कडबुल, बरोबर आहे ना? येग येग सरी माझे मडके भरी, सर आले धावून मडके गेले वाहून, हे पडले कोलमडून. असल्या कविता आत्ताच्या शाळेतल्या असणाऱ्या पुस्तकामध्ये. परंतु पूर्वीच्या काळात आई ही कविता शिकवायला असायची. पण आमच्या अण्णा कीर्तनामध्ये सांगायचे की आई ही कविता शिकवत असताना शिक्षकाच्या डोळ्याला पाणी येत नसेल तर तो शिक्षक कविता शिकवायला अपात्र आहे लक्षात. म्हणून अनन्य साधारण महत्व आहे. सद्गुरु सुद्धा आपली आईच आहे. सद्गुरुनाथ माझे आई मला सद्गुरु हे आपले आईच आहे, लक्षात घ्या. म्हणून कशावरती भाग्य मोजावं? सत्ता मत्ता पैसा अडका यावर भाग्य मोजायचं नाही. आम्ही भरपूर मिळवले. आम्ही म्हणतो का आम्ही भाग्यवान आहोत. 2 गाड्या आहेत दारात, 4 टू व्हीलर आहेत, 2 पुण्यात फ्लॅट आहेत, सगळं आहे. परंतु अनेक सांगू का, एकाला मुलगा बघायला येणार होता. मुलाचं वर्णन करायला लागले सगळीजण. मुलगा फारच चांगला आहे हो, सगळं आहे पुण्यात, फ्लॅट आहे, गाडी आहे, घोडा आहे, आई वडील जवळ नाही आहेत. हे मोठं क्वालिफिकेशन आहे आता. खोटं नाही आहे, फार गंभीर परिस्थिती आहे आता काळात. सगळं आहे पण शेवटी म्हणतोय पण आणि परंतु आला की घोळ आला. बघा, कुठेही वापरा पण आणि परंतु आला की घोळ आला. पण रात्री तो व्यवस्थित असत नाही. मग सगळं चांगलं असून त्याचा काय उपयोग आहे? काय बरोबर आहे ना? सत्ता मत्ता पैसा अडका आहे तो जो आम्ही मिळवलेला आहे ते भाग्य आहे. ते कसं आहे? विनाशी आहे. यातलं जे काहीही टिकणार नाही आहे. समर्थ सांगतात तगत नाही, तगत नाही, तगत नाही काही. सुंदर अभंग आहे. समर्थ म्हणतात तगत नाही, तगत नाही, तगत नाही काही. जे जे आमच्या दृष्टीला दिसते आता ते तगणार नाही आहे. सगळं काय नाशिवंत आहे, विनाश आहे. अविनाशी काय आहे? तगत एक देव निरंजन अनन्य तेथे राही. तगणारा फक्त तो एक देव आहे. देव कुणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. आम्ही काय बघतो? जेथे पाहे तेथे देवाच्या प्रतिमा. आमच्या पणजोबांचे 2000 अभंग आहेत.
त्या अभंगातल्या एका चरणामध्ये म्हणतात, जेथे पाहे तेथे देवाच्या प्रतिमा, खरा देवा आम्हा केवी भेटे. ज्या अर्थी खरा देव म्हणले त्या अर्थी खोटा देव हा असणार आहे. बरोबर आहे ना? खरा देव कुठला आहे? मग मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, कुठले? एक्झिस्टन्स इज गॉड आहे ना. मराठीत एक म्हण आहे, एक्झिस्टन्स इज गॉड. म्हणजे काय? अस्तित्व हाच परमेश्वर आहे. म्हणजेच काय? ज्याच्यामुळं आम्ही सगळ्या देहाच्या क्रिया करतो तो देव सगळ्यात महत्वाचा आहे. ज्याच्यामुळे मी बोलतो, चालतो, ऐकतो, जे जे काय देहाच्या अनुषंगाने जे आम्ही क्रिया करतो ना, तो आतमध्ये आहे म्हणून आम्ही क्रिया करू शकतो. सगळ्यात महत्वाचा देव कुठला असेल तर तो आत्मदेव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. त्याची सेवा, आत्मदेवाची सेवा आमच्यातनं घडणं अत्यंत गरजेचं आहे. समर्थ आमच्या मनाच्या श्लोकामध्ये एका ठिकाणी सांगतात, मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. बस सगळे बघायला नको श्लोक आपल्याला. मही निर्मिली, ज्या परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण केली तो निर्माण करणारा देव कोणतरी वेगळा आहे की नाही? मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. एक सूत्र आहे लक्षात घ्या, दृश्य नव्हे तो देव हे प्रत्येकाला पटलं पाहिजे. का? जो खरा देव आहे तो विशिष्ट मंथनाशिवाय आपल्याला साक्षात्काराला येतच नाही. लक्षात, जो खरा देव आहे तो विशिष्ट मंथनाशिवाय साक्षात्काराला येत नाही. दृश्य नव्हे तो देव हे प्रत्येकाला आधी लक्षात ठेवायचं. एक उदाहरण देतो. सुतार टेबल घडवतो, सुतार टेबल घडवतो, पण तो सुतार त्या टेबलापेक्षा वेगळा असतो का नाही? असतो ना. सुतार त्या टेबलापेक्षा वेगळा. याची यावत सृष्टी ज्या परमेश्वराने निर्माण केली तो या दृश्यापेक्षा वेगळा आहे की नाही? ज्यानं पृथ्वी दृश्य निर्माण केलं, जग निर्माण केलं आणि त्या जगामध्येच तो लपून राहिला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या चांगदेव 65 पहिली ओवी, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, दावी मज ग्रासू प्रगटला करी. चांगदेवाना केलेला बोध आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. स्वस्ती श्री वटेषु, तुझं कल्याण असो म्हणले, कायम दुसऱ्याचं कल्याण चिंता. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, तो परमेश्वर लपलाय म्हणून ह्या जगाचा सगळा आभास निर्माण झालाय. तो जेव्हा प्रगट होईल आपोआप सगळं डोळ्यातलं दृश्य जाईल आणि त्या देवाचं दर्शन आपल्याला घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, त्या देवाचे दर्शन तू घे. संसार मोहातुनी निघे निघे आदि मध्यना अंत जयाला, ज्यापासून ओंकारची झाला नेती नेती म्हणे श्रुती जयाला. ब्रह्मा विष्णू हरती घे, त्या देवाचे दर्शन तू घे. संसार मोहातुनी निघे निघे. ज्या अर्थी त्या देवाचं म्हणतात त्या अर्थी ह्या देवाचं भरपूर झालं दर्शन. बरोबर आहे ना? समर्थ सांगतायत, सुंदर अभंग आहे समर्थांचे. त्या देवाचे दर्शन तू घे. त्या देवाचं दर्शन जोपर्यंत आम्हाला होत नाही तोपर्यंत संसार हा एक मोह आहे, त्या संसारात आम्ही बाहेर पडू शकत नाही. म्हणून आपल्याला काय वाटतं, 3 देव महत्वाचे. कुठले? ब्रह्मा विष्णू आणि महेश. याला आम्ही त्रिदेव समजतो, पण महत्वाचं आहे यांना कोण निर्माण केलं तो खरा देव आहे. काय विचार केला का कधी आम्ही? या 3 देवांना ज्यांनी निर्माण केलं ना तो खरा देव आहे. तिन्ही देव जेथुनी निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु अंजने वीण तोही न दिसे. जय जय रघुवीर. समर्थ मराठा श्लोकामध्ये म्हणतात, काय म्हणतात? तिन्ही देव जेथुनी निर्माण झाले. हे 3 देव ज्या देवापासून निर्माण झाले त्याच्याशी बोलायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. काय आहे, एखाद्याशी आपण बोलायचा प्रयत्न केला तर तो ग्रस्त बोलतो. आपण जर घुम्या करत बसलो तर आमच्याशी कोण बोलायला येणार? समजा लहान मुलं आहे, जन्माला आम्ही जंगलामध्ये नेऊन ठेवलं, ते बोलतं का हो? आई जेव्हा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा ते मूल आपोआप बोलायला लागते. तसं आम्ही त्या खऱ्या देवाशी बोलणं सुरू केलं. तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे.
समर्थ म्हणतात तो थोरला देव आहे ना, तो चोरून राहिला लक्षात ठेवा. म्हणजे डोळ्याला दिसत नाही आहे, पण केव्हा दिसेल? गुरु अंजने वीण कोही न दिसे. गुरूंचं अंजन डोळ्यामध्ये पडल्याशिवाय त्या खरा देवाची अनुभूती आम्हाला येणार नाही. म्हणून अनुग्रह जीवनात एक मैलाचा दगड आहे आपल्या. पण अनुग्रह कशा करता घ्यायचा हा फार महत्वाचा प्रश्न आहे. माणसांची एक काय असती, बस्तान बसण्याकरता आम्ही अनुग्रह घेतो. कुठलं व्यवहारातलं बस्तान बसावं याकरता आम्ही महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतो. त्याकरता अनुग्रह घ्यायचा असत नाही. अनुग्रह कशा करता घ्यायचा? आत्मसमाधानाकरता सद्गुरूंकडनं अनुग्रह घ्यायचा. बाकीचा कुठलाही हेतू अंतःकरणामध्ये असता उपयोगाचा नाही. अनुग्रहाकरता सद्गुरू आणि शिष्य हे एकमेकासमोर यावे लागतात. पण कृपेकरता सद्गुरू दक्षिण ध्रुवावर आणि शिष्य उत्तर ध्रुवावर असतील तर सद्गुरू त्याच्यावर कृपा करू शकतात. त्याला काही आधार आहे का नाही? कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी अनुग्रह म्हणजे काय? सगळे ग्रह जे आमचे प्रतिकूल आहेत ते सद्गुरूंना शरण जाऊन सगळे ग्रह अनुकूल करणे म्हणजे तो अनुग्रह आहे. मी सांगत नाही, आमचे दादा दासराव महाराज माझे सद्गुरू सांगतात. आता जे आमचे ग्रह प्रतिकूल आहेत ना, बाहेरच्या ग्रहांचा काही संबंध नाही आहे. षड्रिपू बस हे आम्हाला लागलेले ग्रह आहेत मागा आमच्या. जे जेव्हा अनुकूल होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं काय होईल? तो अनुग्रह आपल्यावर होईल. लक्षात ठेवा, अनुग्रह ही भाग्यातली गोष्ट आहे. सगळ्यांनाच मिळतो असं नाही. अनुग्रह पुढं बघूया. सद्गुरूंचं एक ठरलेलं असतं, पुढं बघूया. गुरुदेव रानडे साहेबांकडे ग्रहस्थ आला आणि गुरुदेवांना म्हणाला, महाराज अनुग्रह पाहिजे. गुरुदेव म्हणाले पुढं बघूया. ठीक आहे, सहन केले. एकदा गेला, परत महिन्याभरात आला, महाराज अनुग्रह पाहिजे, पुढं बघूया. दोनदा झालं. तिसऱ्या महिन्यात जेव्हा परत आला तेव्हा त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही पुढं बघूया म्हणताय, पण माझी आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे की खर्च करून तुमच्याकडे अनुग्रह घ्यायला यावा. पण गुरुदेव म्हणतात, मी काय करू? माझ्या मनात आहे रे, देवाच्या मनात यायला पाहिजे. तुला अनुग्रह द्यायचा आहे का नाही? सद्गुरूंच्या मनात यावं लागतं. ह्याला अनुग्रह द्यायचा आहे का नाही? त्याचा पिंड बघून अनुग्रह देतात सद्गुरू. काय त्याचं चलन वलन आहे, काय त्याचा आचार विचार आणि उच्चार यावर परमार्थ सगळं अवलंबून आहे. लक्षात घ्या. काय काय 3 महत्वाच्या गोष्टी परमार्थातल्या: आचार विचार आणि उच्चार. आधी राखावा आचार, समर्थ म्हणतात, मग पहावा विचार. आचारे विचारे पहिलं पार पाविजेल. आधी आचार चांगला पाहिजे. माणसाच्या चलनवलनावरनं कळते ह्याचा विचार काय आहे लक्षात. तेव्हा त्याच्या बोलण्यावर तर कळते याचा आचार कसा आहे. पण आपला आचार शुद्ध पाहिजे. निंबर्गीचे महाराज म्हणतात, आचरणाचं बळ हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि काय सांगायला पाहिजे? निंबर्गीकर महाराज म्हणतात, आचरणाचं बळ हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. पण आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचारे विचारे पहिलं पार व्हावी जेल. म्हणून सद्गुरु प्राप्ती हे खरं भाग्य आहे. सत्ता मत्ता हे भाग्य नसून सद्गुरु प्राप्ती हे खरं आपलं भाग्य असं समजायला हरकत नाही. तसं आमचे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, फळले भाग्य माझं. आता आमची भाग्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी आणि तुकाराम महाराजांची बघण्याची दृष्टी भाग्याकडे वेगळी. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. राम क्रोध लोभ निमाले काहीचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. लागी. तुकाराम महाराजांची भाग्याची व्याख्या वेगळी आहे. काय म्हणतात? पिकलिया सेंदे कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काकडी असते ना, काकडी, शेंदाळ म्हणजे काकडी.
ही पिकल्याशिवाय गोड होत नाही बघा. मग त्याची खीर करता येते. आता कोण करते सोडा, पण शेंदाड जेव्हा पिकतं ना तेव्हाच ते गोड होतं. पिकल या शेंदे कडू पण गेले, तशी आमची वाचा नामानं पिकली पाहिजे. पान खाऊन पिकून उपयोग नाहीये. नामानं आमची वाचा पिकली पाहिजे. ज्या दिवशी आमची वाचा नामानं पिकेल तोच आमच्या आयुष्यातला धन्य दिवस समजला पाहिजे. धन्य आजी दिन झाला सोनी, नामानं आमची वाचा जेव्हा पिकेल गोड होईल. नाम गोड आहेच की, आहे का नाही? पण आमचा अनुभव तसा नाहीये. तोंड आमचं वाकडं होते नाम घेताना, असा वाकडा चेहरा होतोय. एक गृहस्थ आले गोंदवलेकर महाराजांच्याकडं आणि गोंदवलेकर महाराजांना म्हणले, नाम गोड आहे, नाम गोड आहे तुम्ही म्हणताय खरं, पण आमचा अनुभव तसा नाहीये. नाम घेताना आमचा चेहरा वाकडा होता. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणतात, अरे नाम म्हणजे काही खडी साखर नव्हे. नाम घेत असताना आपली गोडी त्यात मिसळायची, म्हणजे ते नाम गोड आहे. बरोबर आहे ना? पिकलिया शेंदे कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. जेव्हा शेंदाड जेव्हा पिकतं ना तेव्हा गोड होतं. तशी आमची जी जीवदशा आहे ती जीवदशा नाहीशी होऊन ज्या दिवशी आमची ब्रह्मदशा प्राप्त होईल तो दिवस आमच्या भाग्याचा समजायला हरकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय काय झालं? जीवदशा नाहीशी ब्रह्मदशा प्राप्त झाल्यावर काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध तिथं नावाला सुद्धा शिल्लक राहिले नाही. सगळे ते षडरिपू आपोआपच नाहीसे झाले. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काय झालं? सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि काय झालं? आठव नाठव गेले भावा भाव. ज्ञान गेलं अज्ञान गेलं, भाव गेला अभाव गेला, आणि तो स्वतः पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे. याला खरं भाग्य म्हणायचं आणि ते या जन्मात मिळवायचं. आमचं काय असते, काय म्हणाल नाही, आता पुढच्या जन्मात बघूया. पण असं महत्वाचं आहे, पुढच्या जन्म तुला कुठला मिळेल हे तुला माहित आहे का? कारण का 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती. एका एका योनी कोटी कोटी फेरा नरदेहाचा वारा मग लागे. बाबा या जन्मात आपल्याला नामस्मरण करून हा जन्म आपल्याला शेवटचा करायचा आहे. म्हणून जीवनमुक्तता म्हणजे काय? नाम घेऊन मोक्षाची प्राप्ती म्हणजेच ती जीवनमुक्तता आहे. लक्षात. आणि ती पुढच्या जन्मात नाही, ह्या जन्मातच आपल्याला मिळवायची. लक्षात. काय असतं? मुक्ती मेल्यावर मिळते असा आमचा भ्रम आहे. आणि त्यात भ्रम काय आहे? कावळा शिवला की आम्ही सुटतो बघा. कशात ना त्या 10व्या दिवसात सुटलो आम्ही. परंतु कावळा शिवा जर न शिव, सद्गुरूला कावळा शिवला का शिवला बघायचं कारण नाही आहे. का? असताना ते जीवनमुक्त असतात. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गावे. हे भाग्य मिळवायचं खरं आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागी. संतांची त्या भाग्याकडे बघण्याची दृष्टीच वेगळी. आम्ही भाग्याचे 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 आहे. आम्ही भाग्याचे भाग्याचे आम्हा तांबे भोमळ्याचे. प्यायला साधा स्टीलचा तांब्या सुद्धा नव्हता तुकाराम महाराजांच्या घरात. परंतु समाधान कधी चेहऱ्यावरच ढळलं नाही. आणि जरा आमच्यात काय नसले बा, दुसऱ्या घरात बघी आणा वाटते आम्हाला. समाधान कधी ढळलं नाही. समाधान कशानं होतो? फार महत्वाची गोष्ट आहे. समर्थांची सुंदर होई मला फार आवडती. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान.
अण्णा म्हणायचे नामस्मरणाशिवाय समाधानाला दुसरी जागा नाही, लक्षात ठेवा. म्हणून समाधान मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुकाराम महाराज समाधानी होते. आम्हा तांबे भोपळ्याचे लोका घरी गाई घुशी, गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर खुशी. परंतु त्याचा त्यांना अभिमान होता, लक्षात ठेवा. का? समाधानी होते. भाग्याकडे बघण्याची संतांची दृष्टीच ही वेगळी असते. बस जास्त काही सांगायला नको. असं भाग्य फलद्रूप होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाग्य फलद्रूप केव्हा होतं? सत्संगतीमध्ये साधक आला तर त्याचं भाग्य हे फलद्रूप होतं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता संत दर्शनी हाराव, संत दर्शनी हाराव, पद्मनाभ जोडीला, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात फळले भाग्य माझे. पुढे काय म्हणले? धन्य झालो संसारी. आता एक विचार करा, निवृत्तीनाथ संसारी होते का हो? मुलं बाळ संसार काय होतं का? घरदार प्लॉट वगैरे काय? मग ते म्हणतायत कसं काय म्हणतायत याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. आम्ही नुसता म्हणतोय धन्य झालो संसारी. जे म्हणतायत निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय? अरे आधी बाहेरचा संसार सुद्धा, संसार आणि धन्यता हे व्यस्त प्रमाण आहे. कोणाला धन्यता मिळाली का संसार करून? काय प्रॉब्लेम आहे? या संसाराचे पायी राम आठवत नाही, राम आठवत नाही, राम आठवत नाही, या संसाराचे कोडे जे आणावे ते थोडे, ते आणावे ते थोडे, आणावे ते थोडे, या संसाराचे पायी. तुकाराम महाराज म्हणतात राम आठवत नाही. दगडावर दगड आम्ही संसार करतो खरं, पण त्यावेळेला मात्र आम्हाला रामाची आठवण होत नाही. या संसाराचे कोडे जे जे आणावे ते थोडे. दर 4 दिवसाला यादी काढावी लागते आणि डीमार्टला जाऊन आणावं लागते साहित्य सगळं. मी काय डीमार्टचा एजंट नाही बरं का, सहज नाव घेतले. बरोबर आहे ना? किती संसार केला तरी अपूर्ण आहे, लक्षात ठेवा. पण परमार्थ किती करा केव्हा तो पूर्ण आहे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही चुकलो, व्यर्थ संसारी गुंतलो. एक म्हण तुम्हाला माहित आहे की नाही? कुठली म्हण आहे? आधी गुंतू नये. तुम्ही म्हणताय का मी म्हणू? आधी गुंतू नये मग कुतू नये, लक्षात घ्या. म्हणून संसारात गुंतायच्या आधी विचार करायचा. पण थोडा वेळ का विना नामस्मरण हे आपल्या हातनं घडलंच पाहिजे, लक्षात ठेवा. नामस्मरणाशिवाय परमार्थामध्ये पर्याय नाही, लक्षात ठेवा. मोक्षाची प्राप्ती ही नामानच होणार आहे, लक्षात. मग इथं एक दादांचं वाक्य सांगतो, मला मोह होतोय बऱ्याच ठिकाणी. आमचे दादा म्हणतात संसार सुखाचा आहे का? संसार सुखाचा नाहीये. बघा आपापल्याकडं आत्मपरीक्षण करायचं. संसार हा सुखाचा आहे का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात संसार कसा आहे? संसार दुःख मूळ. त्यांना होता का हो संसार? विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसार दुःख मूळ.
चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. संसार कसा आहे दुःखमूळ आहे म्हणून काय सुखाचा नाही आहे. सुख दुःख हे सापेक्ष आहे. विषय वाढवणे साडणू असेल कीर्तना विषय वाढवणार नाही. सुख दुःख हे सापेक्ष आहे म्हणून सुखस्य दुःखस्य न कोपी जाता परो ददाती कुबुद्धिरेषा. गोहक सांगतो अध्यात्म रामायणामध्ये लक्ष्मणाला ह्याच्यामुळे सुख झालं किंवा ह्याच्यामुळे दुःख झालं म्हणणं म्हणजे कुबुद्धी आहे. कोणामुळे सुख दुःख होत नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै सांगतात ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे म्हणून. दादांचे एक वाक्य आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला पटल्याशिवाय राहणार नाही. आमचे दादा सांगतात संसार सुखाचा नाही संसारात सुख नाही हे समजण्यास सुख आहे. काय बरोबर कृष्णाजी हे समजण्यास सुख आहे संसार सुखाचा नाहीये. मग आता आमच्या निवृत्तीनाथांना जो संसार अपेक्षित आहे तो कुठला संसार आहे. धन्य झालो संसारी संसरण इति संसार. हा शंकराचार्य सांगतात जे जीवनाचं संसरण सुरू आहे ना तो संसार आहे खऱ्या अर्थात. संसरण इति संसार म्हणजे काय श्वासोश्वास जे वाहत आहेत ना तोच खरा संसार आहे. काय आहे आपल्याला आयुष्य आपलं श्वासावरती दिलेलं आहे आपल्याला. बघा सांगतो ते पटते का बघा. वर्ष महिने दिवसावर आपल्याला आयुष्य दिलेलं नाही आहे आणि आम्ही वाढदिवस साजरा करतोय बघा केक बीक कापून. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबा तो वाढदिवस नाही आहे तो तुझ्या आयुष्यातला कम दिवस आहे. जवळजवळ बाळ बळिया वाढे नव तो भोजे नाचती कोडे. अरे आयुष्य निमाले आतुलेकडे याची सेच नाही एक आयुष्य मागं झालं त्याची तुला आठवण आहे का म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणून वर्ष महिने दिवसावर आपल्याला आयुष्य दिलेलं नाही आहे आपल्याला आयुष्य हे श्वासावर दिलेलं आहे. म्हणून जास्त श्वास खर्ची पडले आपलं आयुष्य कमी होणार आहे आणि ज्या कमी श्वास खर्ची पडले तर आपलं आयुष्य हे वाढणार आहे. आणि महत्वाची गोम काय असेल तर नाम हे श्वासामध्ये आहे. मी सांगत नाही नाम श्वासो श्वासी असे परब्रह्म ते देवते परब्रह्म ते देवते. नाम श्वासोश्वासी असे समर्थ म्हणतात परब्रह्म तेथे वसे. मग आमचे अण्णा गमतीने म्हणतात पुढं सांगू का नको आमचे चित्त तेथे नसे याला आता करावे कसे. आमचं लक्ष बाहेर आहे. जीवनाच्या येण्या जाणाऱ्या गतीकडे आमचं लक्षच नाही आहे. समर्थाने सगळा खुलासा केलेला आहे दासबोधामध्ये. धरता सोटा पिताहम अखंड चाले सोहम सोहम. आपली सांप्रदायाची साधना सोहम साधना लक्षात ठेवा. अंतर्यामी सोहमचा ध्वनी उमटतोय. आपलं काम आहे काम काय फक्त साधनेच्या अवस्थेत तो ध्वनी आपण आपल्या कानानं फक्त ऐकायचा. परंतु आम्ही माळेवर नाम घेत बसलोय. याचा अर्थ असा नव्हे गैरसमज करून घेऊ नका माळेवरती नाम घ्यायचं नाही असं नाही. माळेवरती नाम घ्यायचं कुठेपर्यंत साधक कंपाऊंडच्या आत येतो पर्यंत. नाहीतर एकदमच त्याला तत्वरूप नाम सांगितले म्हणेल ये मेरे बस की बात नाही. तो आत यावा याकरता माळेवरती नामस्मरण हे आवश्यकच आहे. पण नामस्मरण करत असताना आमचं लक्ष असतं का त्या माळेवरती. आम्ही आधी बसताना बसतो दारात माळ करायला आणि आम्ही 10 माळा केल्या 12 माळा केला त्या माळेचा काय उपयोग नाही का. माळ ओढणार आम्ही इकडं आमचं लक्ष बाहेर. त्या माळेचा काय उपयोग आहे. मी म्हणत नाही तुलसीदासांचा एक सुंदर दोहा आहे माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुखमाई मन तो दाही दिस फिरे यह तो सुमरण नाही. इकडं माळ फिरते इकडे तोंड फिरते राम राम लांब 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 होते का कोणाला काय बरोबर आहे ना. माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुखमाई. मन विचार करते हे दोघ जण फिरतायत मी तर का बसू. मन तो दाही दिस फिरे यह तो सुमरण नाही. याला स्मरण म्हणणार का. म्हणून माळेवर नामस्मरण करत असताना त्या माळ्यातल्या मण्याकडं आणि त्या नामाकडं आमचं लक्ष पाहिजे. म्हणून त्या माळेला काय म्हणतात स्मरणी म्हणतात.
ज्याच्याकडे बघितला असताना नामाचं आम्हाला स्मरण होणार आहे त्याला स्मरणी म्हणतात. पण खरं नाम कुठलं आहे? श्वासोत्मध्ये आहे. नाम श्वासोश्वासी असे परब्रह्म तेथे वसे. बघा तुम्ही आमचे श्वास किती खाली पडत आहेत. राग आला माणसाला की 30-30, 40-40 अंघोळ श्वास खाली वाहतो. बघा धोका काय आहे? आयुष्य कमी होणार आहे. पण राग कमी आला पाहिजे. फार अवघड आहे खरं. काम आणि क्रोध काय आहे? एकमेकाचे मित्र आहेत ते. काम इच्छा निर्माण झाली आणि ती असणारी इच्छा पूर्ण झाली नाही, काय होतो? क्रोध निर्माण होतो. जेव्हा देहामध्ये काम आणि क्रोध निर्माण होतो तेव्हा देहाला आधी व्याधी जडतात. म्हणजे काय? आधी म्हणजे मनाचं दुखणं आणि व्याधी म्हणजे शरीराचं दुखणं. म्हणून काम क्रोध हे परमार्थ मार्गातले अडसर आहे. ते बाजूला केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाहीये. म्हणून आमचे श्वास राग आला तर 40 अंघोळ, पण ऍव्हरेज श्वास आमचे किती वाहतात बघितले का नाही कधी? 18 ते 20 अंघोळ श्वास आमचा ऍव्हरेज श्वास वाहतो. पण परमार्थाच्या दृष्टीनं आमचा श्वास किती पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांनी लिमिट सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये नासा पुटो निवारा, जो आंघोळी जात असे 12, तो गच्छे धुनी माघारा आत घाली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 12 अंघोळ जीवन खाली व्हायला पाहिजे फक्त. का? आमचं जीवन जोपर्यंत अधोगामी आहे तोपर्यंत परमार्थातले अनुभव नाही आहे. जीवन आमचं जेव्हा ऊर्ध्वगामी होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्हाला परमार्थातले अनुभव. त्याकरता श्वासाची गती सूक्ष्मतर सूक्ष्मतर म्हणून अत्यंत गरजेचं आहे. सद्गुरु भेटले हो. पण हा कशानं साध्य? मला सद्गुरूंची मला भेट झाली. आता सद्गुरु कुणाला म्हणायचं सांगू ना? गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे. का पटते का? बघा, गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे. गुरु काय करतात? त्याच्या जवळचं असलेलं ज्ञान त्या शिष्याच्या मेंदूपर्यंत भिडवायचं काम करतात. पण सद्गुरु असतात ना, त्यांच्या जवळचं असलेलं ज्ञान त्या शिष्याच्या अंतःकरणापर्यंत भिडवायचं काम करतात. म्हणून गुरु वेगळे सद्गुरु वेगळे. समर्थाने दासबोधामध्ये व्याख्या सांगितली सद्गुरूंची. वासना नदी महापुरी, राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालून तारी, तोच सद्गुरु जाणावा. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणते ती, परंतु ते नव्हे ती मोक्षदाते सद्गुरु. ते मोक्षदाते सद्गुरु असत नाहीत. जे करामती दाखवतात ते सद्गुरु असत नाहीत. काय आहे? सद्गुरूंच्या हातनं साक्षात्कार हे चमत्कार घडतात. केव्हा ना केव्हा तरी घडतात. एक वाक्य सांगतो. पण चमत्कार हे कशा करता करत असतात? माणसाचा विश्वास दृढ व्हावा याकरता एखादा चमत्कार सद्गुरूंच्या हातनं होत असतो. पण एक वाक्य सांगणार लक्षात ठेवा. पण साक्षात्कार हा सदोदित असतो. चमत्कार हा केव्हा तरी घडतो. पण माणसाचं लक्ष हे साक्षात्कार नसून चमत्काराकडे असतं. हाच एक माणसाच्या स्वभावाचा चमत्कार आहे. काय कृष्णाजी बरोबर? हाच एक माणसाच्या स्वभावाचा चमत्कार आहे. म्हणून आमच्या अण्णा गमतीनं सांगायचे, आमच्या समोर परमार्थात 2 कार आहेत. कुठल्या? एक साक्षात्कार आणि एक अहंकार. कुठल्या गाडीत बसायचं आपलं आपण ठरवायचं. बस. पण परमार्थ करायचं ना, काही ना काहीतरी अनुभूती येण्याकरता परमार्थ करा. नुसता करतोय आम्ही त्याचा काही उपयोग नाही. काही ना काहीतरी थोडी चुणूक आपल्याला आलीच पाहिजे. त्याकरता सद्गुरूंची भेट ही अत्यंत आवश्यक आहे. सद्रूपी ओळख करीतो सद्गुरु, येर ते गुरुगुरु करीता ती. सद्गुरु कोण? जे सत्स्वरूपाची ओळख आम्हाला करून देतात ते खरे सद्गुरू आहेत. समर्थ शिष्य केशव स्वामी भागानगरकर म्हणतात, सत्य स्वरूप लोपले होते ते म्या पाहिले गुरुचे निहाते. जे सत्य स्वरूप आमचं लोपलेलं होतं ते मला सद्गुरूंनी प्रगट करून दाखवलं. याकरता परमार्थ करायचा. याकरता सद्गुरूंचं कार्य महत्वाचं. सद्रूपी ओळख करीतो सद्गुरू. बाकीचे आमच्यासारखे येर ते गुरुगुरु करिता ती, दुसऱ्यावर गुरुगुरु करायचं काम करतात. बाकी त्याला सद्गुरू म्हणत नाही. सत्य स्वरूप म्हणजे काय? सद्गुरूंना 2 प्रश्न विचारायचे असतात फक्त. ते सोडून आम्ही बाकीचे प्रश्न विचारतोय. बघा, मुलीचं लग्न होत नाही आहे, काय केलं पाहिजे? घर लवकर बांधलं जात नाही आहे, काय केलं पाहिजे? पैसा घाल म्हणजे बांधलं जाते. त्या सद्गुरू काय सांगणार आहे?
पण समर्थ सांगतात दासबोधामध्ये सद्गुरूंना दोनच प्रश्न विचारायचे, मी कोण आणि देव कोण. दुसरे प्रश्न सद्गुरूंना विचारायचे असत नाही. कोण मी मज कळतची नाही, सारासार विचारे शोधून पाही. याचा सारासार विचार करून त्याचा शोध घेतला पाहिजे. खरा मीचा शोध घेणं म्हणजे त्या सत्य स्वरूपाची ओळख आणणं. पण सद्गुरूंचं वर्णन काय आहे? सदा स्वरूपानुसंधान, हेच साधूचे मुख्य लक्षण. सदा त्या स्वरूपाचे अनुसंधान हेच त्या साधूचं मुख्य लक्षण आहे. साधू संत सद्गुरू ह्या परमार्थातल्या पदव्या आहेत. त्या पदव्या शिवाजी विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये मिळत नाही. त्या पदव्या त्या महात्म्यांनी त्या पदावर बसून प्राप्त करून घेतलेल्या लक्षात ठेवा. राम म्हणता रामची वैजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. पदावर बसून त्या पदव्या आपल्या मागे लावायचं नाही. काय हौस असते आम्हाला पदव्या लावायची मागं. परमपूज्य सद्गुरू XYZ महाराज हबोप लावतात आमच्या मागं प्रेमानं. परंतु हरिभक्तीपरायण कोण आहे? जरा कडवट वाटेल बरं का. खरं जरा जे स्पष्ट आहे तेच सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये याचा खुलासा केलाय. मोक्षारेखी आला भाग्य विनटला, साधूचा अंतीला हरिभक्त. बस हरिभक्ती परायण कोण? मोक्षारेखी आला, जो मोक्षाच्या रेषेवरती आला, जो खऱ्या भाग्यानं भाग्य संपन्न झाला आणि जो साधूच्या अंकित आहे, तो खरा हरिभक्ती परायण आहे. आपण कोणाला तरी अंकित पाहिजे, पण आमचा स्वभावच नाही. आमचा स्वभाव काय आहे? सगळ्यांनी माझ्या अंकित राहिलं पाहिजे. पण नारायण महाराज जाळवणकर त्यांच्या अष्टकामध्ये म्हणतात, जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी. या गुरुपदांचं विस्मरण कदा कोणी शक्य नाही. लक्षात. पण सद्गुरु भेट हे अत्यंत जीवनातले महत्वाचे आहे. सद्गुरु भेट हेच भाग्य आहे म्हणतात. सद्गुरु भेटले हो. कशी भेट झाली हो? निवृत्तीनाथाचे सद्गुरु कोण? गहिनीनाथ महाराज. 4 भावंड प्रवासाला निघाली आणि वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाची डरकाळी ऐकू आल्या म्हटल्यावर 4 दिशेला 4 भावंड पांगली गेली आणि एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज गेले. तर जाता जाता त्यांना एक गुहा दिसली आणि त्या गुहेमध्ये आत वाकून बघतायत तर साक्षात गहिनीनाथ बद्ध पद्मासनस्थ बसलेले आहेत. 2 समयात देवता आहेत आणि गहिनीनाथांचं लक्ष आमच्या निवृत्तीनाथांकडे गेलं आणि एकच वाक्य बोलले, ये रे ये बाळ, मी तुझीच वाट पाहत होतो. कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा शिष्य ठरलेला आहे. काही माणसं म्हणतात आम्हाला निंबोरी महाराजांचा अनुग्रह पाहिजे होता. होताच का बाबा तेव्हा तू? कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा शिष्य हे ठरलेला आहे. अनुग्रह झाला निवृत्तीनाथांवर, त्यानंतर ही आरती आहे. बरोबर आहे ना? अनुग्रह झाला. जेव्हा ज्ञानोबांची भेट झाली तेव्हा ज्ञानोबांचं लक्ष त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चेहऱ्याकडे गेलं. अनुग्रह झाल्यावर चेहऱ्यात बदल होतो, वागण्यात बदल होतो, चालण्यात बदल होतो. आता आम्हाला अनुग्रह घेऊन 25 वर्ष झाली बघा. आमच्या वागण्यात नाही, बोलण्यात नाही, चालण्यात नाही, चेहऱ्यात नाहीच नाही, कशातही बदल नाही. काय उपयोग आहे त्याचा अनुग्रह घेऊन सांगा? साधना करत नसू तर त्या अनुग्रहाचा काही उपयोग नाही. ज्ञानोबांचं लक्ष गेलं आणि ज्ञानोबा विचारतात, दादा हा चेहरा काहीतरी वेगळा दिसतोय रे. बघा चेहऱ्यात बदल झाला. हो रे हे ज्ञानोबा, माझ्यावर गहिनीनाथांचा अनुग्रह झालाय म्हणून माझ्या चेहऱ्यात बदल दिसतोय. म्हणून धन्य झालो संसारी, सद्गुरु भेटले हो, त्यांनी धरिले करी. काय आहे? आपण नुसतं सद्गुरूंचा हात धरून उपयोग नाहीये. त्याने एकदा आपला हात धरला की आपलं काम झालं बघा. तुझा हस्त धरून जाता वाटे, पदोपदी समाधी महाराजा सद्गुरू आपला हात धरला, त्या साधकाला समाधी सुखाची प्राप्ती होते. असं सद्गुरूने हात धरण्यामध्ये सामर्थ्य आहे. काय झालं? त्यांनी धरिले करी. काय केलं? पश्चिमे चालविले. इथं पश्चिम दिशा कुठं आहे? इकडं आहे ना.
इकडं आहे. सद्गुरूंनी हात धरला आणि मला पश्चिम दिशेला नेलं. असा अर्थ असत नाही. पश्चिमे चालविले म्हणजेच काय, आम्ही करीन ती पूर्व, ही आमची मनाची धारणा आहे ना. त्या धारणेमध्ये सद्गुरूंनी बदल केला आणि मला पश्चिमेला नेलं. म्हणजेच काय, मी बहिर्मुख असणारा अंतर्मुख केलं. मला पश्चिमेला नेलं म्हणजे अंतर्मुख केलं सद्गुरूंनी मला. का? मुकुंदराजांचा सुंदर अभंग आहे. पश्चिम दिशेशी जाता उजवा ठाकीला मेरू, अनु हात गगन गरजे थोर उठला गजरू, ही खूण अनुभवाची पिंडी परतुनी पाहे, आपे आप प्रकाशले तेणे आनंदे राहे. मुकुंदराजांचा अनुभवाचा अभंग आहे. पश्चिम दिशेशी जाता उजवा ठाकीला मेरू. ठीक आहे, पश्चिम दिशेला नेलं का, मला अंतर्मुख केलं. आणि काय केलं, श्रेष्ठ अशा मेरू पर्वताचं मला दर्शन घडवलं. मेरू पर्वत कुठं आहे, मेरूचं स्थान इथं आहे. त्यालाच काय म्हणतात, भ्रूमध्य स्थान म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, त्रिकुट स्थान म्हणतात. शेवट त्यांनी खुलासा केला, त्रिकुटावरी नांदे देखील पंढरी. बाहेर कुठेही नाही आहे पंढरपूर, आपल्या देहातच पंढरपूर आहे. पहा आपुले शरीरी दशमद्वार हे पंढरी. तुकाराम महाराज म्हणतात, बाहेर कुठेही पंढरपूर नाही आहे, पांडुरंग कुठेही बाहेर नाही आहे. देही पंढरी आत्मा पांडुरंग. म्हणून त्याला बरीच नाव आहेत. कोण स्थान म्हणतात, त्रिकुट स्थान म्हणतात, भ्रूमध्य स्थान म्हणतात. त्या भ्रूमध्य स्थानावर जेव्हा नामाचा ध्वनी सतत आदळतो तेव्हा त्या भ्रूचा भंग होतो आणि मग ते भ्रूभंग स्थान होतं. आणि तिथनं मग वरती योग मार्गातली काय आहे, वाटचाल आहे, मार्ग आहे पुढचा. फार अवघड मार्ग आहे. काय झालं, पश्चिमे चालविले मजला पूर्वेहुनी काढिले, पश्चिम पंथे चालविले 21 वर्गावरती नेले, मूळ तीर्थासी दाविली गुरुने काशी, माझी मज पाशी. किती तुम्हाला उदाहरण देऊ, काशी बाहेर कुठेही नाही आहे, काशी आपल्या देहातच आहे. शंकराचार्यांचं काशी पंचकोनी प्रकरण आहे. त्या काशी पंचकामध्ये शंकराचार्य म्हणतात, काशयाम काशते काशी सा काशी प्रकाशिका. हे सहज स्थान आहे ना, हीच काशी आहे. त्यात प्रकाशाच्या झोतचे झोत बाहेर पडतायत. लक्षात घ्या, बाहेर काशी नाही आहे, आपल्या देहातच काशी आहे. म्हणून काय केलं त्यांनी, धरी येले करी पश्चिमे चालविले, आत्मा तेथे निर्धारी. जोपर्यंत आम्ही अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार काही केला होणार नाही. आत्मा तेथे निर्धारी, निर्धार पाहिजे. परमार्थ करण्याकरता निर्धार पाहिजे. वेळ मिळाला म्हणजे परमार्थ करायचा असत नाही. काय सहज वेळ होता नानांच्या कीर्तनाला जावा, वेळात वेळ, माझा असं म्हणत नाही, कोणाच्याही कीर्तन प्रवचनाला वेळात वेळ काढून परमार्थ करा. वेळ मिळाला म्हणजे परमार्थ करायचा असत नाही. पुढचं सांगू नको, माझ्या मुखात आले, बरोबर सांगितले, सांगतो. अण्णांकडे आमच्या गृहस्थ आले, आमच्या वडिलांकडे अण्णांकडे गृहस्थ आले आणि आमच्या अण्णांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना प्रश्न केला, काय नामस्मरण वगैरे करता का नाही. तेव्हा त्या गृहस्थानं उत्तर काय द्यावं, काय सांगायचं, अण्णा मरायला वेळ नाही इथं. तेव्हा आमचे अण्णा म्हणाले, यमराज आला म्हणजे तुला मरायला वेळ आहे का विचारणार नाहीये. वेळ आली की तुझा उचलून घेऊन जाणार आहे. वेळात वेळ काढून परमार्थ करा. वेळ मिळाला म्हणजे परमार्थ करायचा असत नाही. आत्मसाक्षात्कार होण्याकरता निंबर्गी महाराज प्रणित साधन हे आपल्याला साधलंच पाहिजे. आमच्या चिमण संप्रदायामध्ये साधन म्हणतात, भाऊसाहेब महाराजांकडे नेम म्हणतात, गुरुदेवांच्याकडे सिटिंग म्हणतात, गुरुणी महाराजांकडे बैठक म्हणतात. सगळ्याचा अर्थ एकच आहे, बाबा साधनेला बैस, ध्यानाला बैस, नियमाला बैस. म्हणून समर्थाने सुद्धा थोडा थोडा दोष दिला. नित्य नेम प्रातःकाळी, मध्यान काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. एकदम दोष दिला की बाधाची शक्यता असते. म्हणून आधी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मग करता 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 सर्व काळी नामस्मरण करावे. नामस्मरणाशिवाय आपल्या संप्रदायामध्ये पर्याय नाही आहे. साधन संप्रदाय आहे. साधन करूच नसू आम्ही तर ती एक प्रकारे सद्गुरूंची केलेली आम्ही अवहेलना. लक्षात ठेवा. मला वाटते सांगतो, आम्ही नाम घेतो पण सद्गुरूंच्याकडे नाम घेतो पण ते आम्ही नाम घेत नाही. ही आमच्या दृष्टीने सद्गुरूंची केलेली अवहेलना आहे. म्हणून थोडा वेळ का होईना नाम घेणं हे अत्यंत जरुरीचं आहे. पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी. काय अनुभवणार आहे, त्रिकुटावरी नांदे देखिली पंढरी. त्रिकुट स्थान आम्हाला मितकूट तेवढं माहित आहे बघा, त्रिकुट माहित नाही आम्हाला.
देहातच त्रिकूट आहे. त्रिकूट म्हणजे काय? 3 ओघ जिथे एक येतात त्याला त्रिकूट म्हणतात, त्याला त्रिवेणी म्हणतात. बाहेर त्रिवेणी कुठंच नाही आहे, देहात त्रिवेणीचं स्नान घडलं पाहिजे. कुठल्या कुठल्या त्रिवेणी आहेत? इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 त्रिवेणीच्या संगमावर जीव यायला पाहिजे, तर पुढची सगळी वाटचाल आहे. तो कुठे येतो? त्रिकूट स्थानामध्ये तो जीव त्रिकूट संगमावरती येतो. इडा आणि पिंगला जेव्हा सुषुम्नाकार होता तेव्हा काय होतं? 17वी जीवन काळ स्रवती. लक्षात ठेवा, फार अवघड आहे परमार्थ, सोपा नाही आहे, परंतु परमार्थात प्रयत्न करणं गरजेचं आहे. का हे काय व्हायचं नाही, कशाला करायचं असं म्हणू नका. का? प्रयत्नांती बस प्रयत्न करा परमार्थामध्ये. प्रयत्नाशिवाय काही यश येणार नाही. मोठ्या मोठ्या म्हणी आहेत, प्रयत्ने वाळूचे कड रगडिता तेळ ही गळे केव्हा काढायचं म्हणते. प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. साधनेचा थोडाफार का विनामी प्रयत्न हा केलाच पाहिजे. बघा, म्हणून साधन संप्रदाय आहे. आमचे निंबर्कर महाराजांनी हा साधन संप्रदाय केला. आरती नारायणा दासराम महाराजांनी निंबर्कर महाराजांची आरती केली आहे. आरती नारायणा धन्य जगत जीवना सगुण ब्रह्ममूर्ती. सगुण ब्रह्म निंबर्गीमध्ये वावरलं अक्षरशः. सगुण ब्रह्ममूर्ती काय तपोनिधाना, तपाचा साठा म्हणजे निंबर्कर महाराज. सद्गुरु काळ सिद्ध तुकारामा अवतार. निंबर्कर महाराज हे तुकाराम महाराजांचे अवतार. तुकाराम अवतार साधन संप्रदाय वाढविला. बडीवार संप्रदाय कुठला आहे? साधन संप्रदाय आहे. शेवटी दादा म्हणतात, गुरुलिंग जंगम नामे जगी प्रसिद्ध झाला. दासराम शरण येता अंतर्ये बोध केला. निंबर्कर महाराजांनी देह ठेवल्यानंतर 50-52 वर्षानं निंबर्कर महाराज आमच्या एका घरात खोलीमध्ये आमच्या दादांसमोर प्रगट झाले. लांडेल उठकत धोतरा जो उभा फोटो आहे ना निंबर्कर महाराजांचा, तो आमच्या दादांना साक्षात्कारात दिसलेला तो निंबर्कर महाराजांचा फोटो आहे. दादांच्या अंगात ताप आला होता. आमच्या खोलीमध्ये पहुडले होते आणि साक्षात निंबर्कर महाराज प्रगट झाले आणि त्यांनी एक पद म्हणलं आमच्या दादांसमोर. येनो इल्लदानो याक नेनो येनो इल्लदानो सत्यचिदानंदनो आत्मा रामा सत्यचिदानंदनो आत्मा रामा आत्मा रामा आत्मा रामा मंदिरा नाद बिंदू तोरिसी तम्मा नाद बिंदू तोरिसी तम्मा तोरिसी तम्मा हिंग हिंग रामा गुरी गुरु नामा गुरुपद कमलदल्ली भृंग चंद्रमा गुरुपद कमलदल्ली आमच्या दादांना निंबर्कर महाराजांनी श्रुत केलं. ऐकायला येते म्हणल्यावर समोर प्रगट झाले निंबर्कर महाराज. म्हणून देवनागरी लिपीमध्ये ते पद आमच्या दादांनी लिहून घेतलं. अशी निंबर्कर महाराजांनी आमच्या दादांना 228 पद, काही प्रकाश रूपानं, काही श्रुत रूपानं, काही डोळ्यासमोर ही अभंग प्रगट केली. असे 228 अभंगांची गुरुलिंग गीता म्हणून प्रसिद्ध ग्रंथ आहे. म्हणून दादा म्हणतात, अंतर्ये बोध केला. मला येऊन 50-52 वर्षांनी निंबर्कर महाराजांनी मला बोध केला. त्रिकुटावरी नांदे देखिली पंढरी. बाहेर पंढरपूर नाही आहे, त्रिकुटावरच पंढरपूर आहे.
ते सुख काय सांगू वाचे बोलता नये. तो अनुभव, तो साक्षात्कार आल्यानंतरच जे सुख आहे ते बाह्य सुखापैकी आहे का हो? ते काय आहे? आत्मसुख आहे. ते सुख काय सांगू वाचे बोलता नये. ते जे सुख आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते वाचेनं बोलून दाखवता येत नाही. का? चार वाचेचा निराश झाल्याशिवाय ते सुख प्राप्तच होत नाही. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी या चार वाचा आहेत. या चार वाचेचा निराश जेव्हा होतो तेव्हा ते खरं सुख, आत्मसुख, सोलिव सुख, ब्रह्मसुख, काय काय नावं सांगतो आता, अशा सुखाची प्राप्ती होती. म्हणजेच काय, चारही वाचेचा निराश झाल्याशिवाय ते सुख प्राप्त होत नाही. म्हणून वाचे बोलता नाही. म्हणून ते मला वाचेनं बोलता येत नाही. आरतीचे नियोगे गेले मी पण माझे. सद्गुरू काय करत असतील तर सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी असणारा अहंकार काढून घ्यायचं काम करत असतात. माझा अहंभाव असे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी. नाही मनी अल्पविकार जाला विसरू कसा मी. गुरुपादुकाला विसरू कसा मी. म्हणून सद्गुरू काय करत असतील, शिष्याच्या ठिकाणी असणारा मीपणा काढून घ्यायचं काम खऱ्या अर्थानं सद्गुरू करत असतात. असा खुलासा पहिल्या चरणामध्ये आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी केलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रेम बोला जय जयकार, जय जयकार तात्यांचा.
आणि माझ्या अंगात ताप भरला होता. पण मी माझ्या मनात असा निश्चय होता, अरे कीर्तनानं भवताप जातोय, हा ताप जाणार नाही काय. म्हणून मी निश्चय केला, किती ताप येऊ दे म्हणलं, आपण महाराजांच्या समोर बसायचं. मागं महाराज आहेत आपल्या. ही मला अनुभूती आल्याशिवाय राहिली नाही. मला जरा सुद्धा देहाची आठवण झाली नाही. आता काय उठल्यानंतर उलटी होईल. पण असं हे स्थानाचं महात्म्य आहे, लक्षात घ्या. या स्थानाचं महात्म्य आहे, या स्थानाची कृपा आहे. एक 2च मिनिटं फक्त भजन करूया आणि कीर्तन लगेच आटपतो घ्या. 2 मिनिटं भजन. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय आत्ता काय जे कीर्तनामध्ये बोललो ते आमच्या अण्णांच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं, माझ्या स्मरणामध्ये राहिलेलं मी आपल्यापुढे चिंतनाकरता मांडलेलं आहे. जे काही चांगलं आहे ते आमच्या अण्णांचं आहे, दादांचं आहे, मामांचं आहे. जे काही कीर्तनातलं खारटतोड असेल ते माझं आहे. इथनं उठताना चांगलं तेवढं घ्या आणि बाकीचं इथनं गेटमधनं बाहेर पडताना झाडून गेला तरी हरकत नाही. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. धन्याचं भांडार भरलेलं आहे, ते फोडून आणून हमालाच्या भूमिकेतनं तुमच्यापर्यंत पोच करायचं काम केलेलं आहे. झालेली सेवा भाऊसाहेब महाराज, सिद्धरामेश्वर महाराज आणि आमच्या गणपतराव महाराज आणि आमचे दादा आणि अण्णांच्या चरणी अर्पण करतो आणि इथं सेवेला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण सर्वजण घड्याळाकडे लक्षच गेलं. नाना महाराजांच्या या कीर्तनामध्ये खरंच देहभान हरपून गेलो होतो. त्यांनी जेव्हा त्यांना ताप आहे पण भवताप हरणारे सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये या तापाची काय तमा. पण ह्या देहातीत अवस्था हे आपल्या संप्रदायामध्ये अनेक जणांनी अनुभवली आहे. त्यांनी देहातीत अवस्था म्हणले की मला एक आठवण झाली. काही 14-15 वर्षापूर्वी सांगलीचे श्री रामकृष्ण पाडळीकर ते दासराम महाराजांच्याकडे यायचे. तर त्यांनी सांगितलेला एक किस्सा आठवला. म्हणजे संतांचं वागणं कसं असतं म्हणून. मोस्टली दासराम महाराजांच्या मिसेसनी मंडळींनी देह ठेवला होता आणि 10-15 दिवस असं काहीतरी झालं होतं. 13व्या दिवसाचं काहीतरी सप्ताह रूपानंच करायचं असं ठरलं होतं. आणि हे त्यांची अवस्था काय होती म्हणून डिवचायला, महाराज मजा आहे ना म्हणले. हां हां
दासरा म्हणजे मजा आहे. पण ते कशा अवस्थेत सर्वजण येऊन त्यांना नमस्कार वगैरे करत होते, तर ते कुठल्या अवस्थेमध्ये होते सर्वांना सांगायचे, उद्या सप्ताहाला या, म्हणजे उद्याच्या प्रसादाला या, कीर्तनाला या म्हणून सांगायचे. अण्णा महाराज म्हणजे चंद्रशेखर महाराज ते पण येऊन दर्शन घेतले. उद्या यायचं म्हणजे स्वतःच्या मुलाला उद्या यायचं म्हणून आमंत्रण देतात. म्हणजे तिथं मुलगा पाहत नाही, सर्वाभूती ते भगवत भावच पाहत होते. याचा श्री रामकृष्ण पाडलीकर त्यांची नाथ या सभेमध्ये आहेत, त्यांनी हा किस्सा मला सांगितला. पाडलीकरांनीच हा सांगितलेला किस्सा मी कन्फर्म करून घेतला. तर हे कीर्तन ऐकता ऐकता रोज आम्ही काकड आरतीमध्ये म्हणत असतो, फळले भाग्य माझे, पण त्याचा गुह्यार्थ आणि गूढार्थ आज महाराजांनी आम्हाला त्याचं खरंच भांडार फोडून दाखवल्यासारखं झालं. प्रत्येक शब्द आणि शब्द सत्ता मत्ता पैसा अडका ह्याच्यावरती भाग्य मोजू नये, तर आपल्या सद्गुरूंचं मिळणं, सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणं हेच खरं आपलं भाग्य आहे. त्यांनी ह्याच्यावरती परत दुजोरा केलेला आहे. सद्गुरूंचं भेटणं हे खरं भाग्य आहे, याच्यावरतीच आपण आपलं भाग्य ठरवायचं म्हणून सांगितलं. त्यांना आमच्या शांतिकुटीर आश्रमाच्या तर्फे शांतिकुटीर ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य श्री गोविंदा बाहेती शेठजी यांनी येऊन सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एकच पण आपल्याला असं वाटेल की मी पॅन्टवर बसून कसं काय कीर्तन केलं. मी धोतर वगैरे सगळं आणलं होतं, पण मला नेसायची माझ्या अंगात ताकद नव्हती. माफ करा मला, मी धोतर वगैरे सगळं आणलं होतं, परंतु माझ्या अंगात ती नेसायची ताकदच नव्हती. शेवटी महाराजांनी ताकद दिली असं म्हणता येईल. गैरसमज करू नका, पॅन्ट घातली म्हणून नाही. आम्हाला इथे महाराजांनी असं ट्रेनिंग दिलं आहे, बाह्य काही आहे, दीज आर ऑल सेकंडरी डिटेल्स. ये हृदयचे ते हृदय झाले, ते काम फत्ते झाले. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अध्यात्म भांडार या महाराजांनी स्थापलेल्या ग्रंथ भांडारामध्ये परमपूज्य दासराम महाराजांनी लिहिलेल्या अनेक साहित्य त्याचं प्रकाशन आपल्या अध्यात्म भांडारतर्फे झालेले आहे. शांतिकुटीर संदेशाच्या त्रैमासिकामध्ये अनेक त्यांचे लेख आणि उद्गार छापून आलेले आहेत. महाराजांची तीच परंपरा चंद्रशेखर महाराजांनी पुढे चालवली आणि आज दीपक महाराजांनी पण तीच परंपरा चालवली आहे. त्या समर्थांचा पूर्ण आशीर्वाद या परंपरेवरती आहे, त्यांच्यावरती आहे. त्यांची ही कीर्तन सेवा सद्गुरुचरणी रत झालेली आहे. पूर्ण त्यांना साथी देणाऱ्या सर्व सद्भक्तांचेही आम्ही शांतिकुटीर आश्रमातर्फे आभार मानतो. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. ಆತ್ಮೀಯರೇ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ತೆರಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿಯ ಭಜನೆ ಸರಿಯಾಗಿ 9 ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ನಾಳಿನ ಬೆಳಗಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೀಗಿದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ